नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया। तर आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती धाबा स्टाईल आलू पराठा रेसिपी। अगदी सॉफ्ट, मसालेदार आणि चविष्ट। चला तर मग लगेच सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेऊया। त्यानंतर पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पराठ्याचं पीठ जास्त घट्टही नसावं आणि जास्त सैलही नसावं, आपल्याला मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून घेतलं आहे। आपण आता पिठामध्ये अगदी थोडं तेल घालूया आणि पुन्हा पीठ मळून घेऊया। पीठ चांगलं मळलं गेलं आहे। आपण आता 15 ते 20 मिनिट पिठाला रेस्ट करायला ठेवून देऊया। त्यानंतर आलू पराठ्याचा मसाला कसा तयार करायचा ते पाहूया। सर्वप्रथम एका बाउलमध्ये स्मॅश केलेला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे। मी इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर बटाट्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमच किसलेलं अद्रक आणि 1 चमच बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून घेऊया। तसेच चवीपुरतं मीठ, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मसाला, पाव टीस्पून जिरे पावडर आणि पाव टीस्पून धने पावडर घालून घेऊया। सगळे इंग्रेडियंट घातल्यानंतर आपल्याला मसाल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आपला आलू पराठ्याचा मसाला तयार झाला आहे। त्यानंतर आपण पराठा लाटायचा कसा ते पाहूया। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। पीठ मस्त मुरलं गेलं आहे। आपण आता छोटा गोळा तयार करून घेऊया। पिठाचा छोटा गोळा तयार करून घेतला आहे। आपण आता पिठाला सुकं पीठ लावून थोडं लाटून घ्यायचं आहे। लाटल्यानंतर संपूर्ण पिठाला हाताने तेल लावून घेऊया। त्यानंतर तुम्हाला जेवढा भरता येईल तेवढा मसाल्याचा गोळा पिठावर ठेवून अशा प्रकारे पोटली तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर गोळ्याला अशा प्रकारे प्रेस करायचं आहे जेणेकरून मसाला सगळ्या बाजूने ऍडजस्ट होईल। गोळ्याला सुकं पीठ लावूया आणि हलक्या हाताने लाटून घेऊया। आपला पराठा लाटून झाला आहे। आता तो भाजायचा कसा ते पाहूया। सर्वप्रथम पॅन मीडियम गरम करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही, मीडियम गॅसवर पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। वरून आपण थोडं तूप घालून घेऊया
तुम्ही तेल किंवा बटर सुद्धा वापरू शकता. आपला पराठा खरपूस असा भाजला गेला आहे. आपण आता तो प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी, अशी होती खरपूस मसालेदार आलू पराठ्याची रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह. धन्यवाद.